दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। निफाड नगरपंचायतीने प्रस्तावित केलेली वाढीव घरपट्टी नागरिकांना मान्य नाही। या विरोधात नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले असून तात्काळ सुधारणा न केल्यास नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिलाय। निवेदनात नागरिकांनी मागणी केली की हरकती नोंदवण्यासाठीची अंतिम मुदत 4 फेब्रुवारी ऐवजी 25 फेब्रुवारी पर्यंत वाढवावी। 2 वर्षांपूर्वी घरपट्टी आणि पाणीपट्टी संदर्भात झालेल्या आंदोलनानंतर पाणीपट्टीत काही प्रमाणात कपात करण्यात आली होती, मात्र आता पुन्हा निफाड नगरपंचायतीने घरपट्टीत अवाजवी वाढ केली आहे। शिक्षण कर, अग्निशामक कर, वृक्ष कर, घनकचरा संकलन कर आणि उपयोगकर्ता शुल्क यासारख्या विविध प्रकारच्या करांनी नागरिकांच्या खिशावर ताण वाढला आहे। नगरपंचायतीच्या या प्रस्तावित करवाढी विरोधात एकाच वेळी 60 ते 70 हरकती दाखल करण्यात आल्या आहेत। तरी ही घरपट्टी इतर नगरपंचायतींच्या तुलनेत अधिक आहे। याबाबत येत्या 6 फेब्रुवारीच्या सर्वसाधारण सभेत सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा युवा सेनेचे जिल्हा प्रमुख विक्रम रंधवे यांनी दिलाय। नगरपंचायतीने आता ज्या घरपट्ट्या पाठवल्या प्रस्तावित, तर त्या सर्व लोकांना काही प्रमाणात नोटीसा मिळाल्या, काही लोकांच्या नोटीसा शिल्लक असतील, परंतु जी काही घरपट्टी आता या ठिकाणी आलेली, खूप मोठ्या प्रमाणात ती घरपट्टी या ठिकाणी आलेली। ही घरपट्टी ठरवताना त्याच्यामध्ये वार्षिक भाडेमूल्य ठरवलेलं आहे। आता हे वार्षिक भाडेमूल्य ज्यावेळेस ठरवलं, त्याची जी रक्कम आहे ती इतर नगरपंचायतच्या तुलनेत फार मोठ्या प्रमाणात, म्हणजे मला असं वाटतं तिथं दुप्पट आहे। चांदवड नगर परिषद आहे, तिथं निवासी भाडेमूल्य जे आहे वार्षिक ते साधारणतः 80 ते 90 रुपये स्क्वेअर मीटरचं आहे आणि निफाडचं 140 रुपये केलेलं आहे। लोड बेरिंगचं जर घर असेल तर त्याची 75 रुपयापर्यंत आहे, आपल्याकडे ती 135 रुपये केली आणि याच्यामुळं काय झालं, सगळे कर या ठिकाणी ते वाढले। मग त्याच्या अनुसरून जे शिक्षण कर असेल, अग्निशामक कर असेल, वृक्ष कर असतील, हे इतके कर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आकारण्यात आले। मागच्या वर्षी पाणीपट्टी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाढवण्याचा निर्णय घेतला, आंदोलन केल्यामुळे ती 2400 वरून 1800 रुपये आली। बाकीच्या तालुक्यांमध्ये जर बघितलं तर पाणीपट्टी जर आपण बघितली तर ती 500 रुपयापासून तर 1500 रुपयापर्यंत आत्ता केली। आपली मागचीच पाणीपट्टी 1800 होती, अनेक या ठिकाणी आहे। आणि म्हणून घरपट्टीमध्ये जे जे काही त्यांनी या ठिकाणी क्लॉज लावलेले आहे किंवा वाढीव घरपट्टी आहे, मग शिक्षण कर आहे, काही लोकांना 3-3 हजार शिक्षण कर आलेलं आहे, काही लोकांना अग्निशामक कर मोठ्या प्रमाणात आलेलं आहे। हे जर बघितलं तर याच्यात मुळात जे वार्षिक भाडेपट्ट्याचे जे रेट आहे, हे रेट आता कमी केले पाहिजे, नाही तर जनतेच्या वतीनं त्या ठिकाणी आंदोलन केलं जाईल। आज दिवसभरामध्ये कमीत कमी आज 70-80 अर्ज या ठिकाणी आले। मला नागरिकांना विनंती, आपण सर्वांनी वैयक्तिक या ठिकाणी आपले अर्ज दिले पाहिजे। जर आलेल्या नोटिसीचं आपण उत्तर दिलं नाही, याचा अर्थ आपल्याला वाढलेली घरपट्टी ही मान्य आहे असं या ठिकाणी प्रशासन असेल ते समजून घेण्यात येईल। आणि म्हणून आपल्याला दिलेल्या प्रत्येक नोटिसीमध्ये तिथं दिलेलं आहे आपली हरकत नोंदवण्याची अंतिम तारीख ही 4 फेब्रुवारी म्हणजे उद्याची। आपल्या सगळ्यांना विनंती, आपल्यापर्यंत जे अर्ज येतील किंवा आपण स्वयंस्फूर्तीने ते अर्ज नगरपंचायतमध्ये त्या ठिकाणी दाखल करून त्याची आवक जावक या ठिकाणी घ्यायची आहे। म्हणजे आम्हाला ही पट्टी मान्य नाही अशा प्रकारचे अर्ज जर नगरपालिकेमध्ये गेले तर त्या ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी येत्या 6 तारखेला जी मीटिंग आहे त्याच्यावरती त्यांना निर्णय घेता येईल। दुसरी गोष्ट, वार्षिक भाडेमूल्य जर मुळात कमी केले, जी सांगितलेली रक्कम आहे ती तिच्या निम्मे जर रक्कम केली तर मला असं वाटतं सगळ्यांच्या घरपट्ट्या या आहे त्या राहतील किंवा त्याच्यात थोड्याफार वाढतील। परंतु आत्ताची जी घरपट्टी सगळ्यांना नोटीस आली आहे, या मोठ्या प्रमाणात अवाजवी आणि एक प्रकारे जनतेचा खिसा कापण्याचा हा प्रकार मला असं वाटतं प्रशासनाच्या वतीने चालू आहे। माझं सर्वांना जनतेला एक आव्हान आहे, आपण सर्वांनी तो अर्ज करून नगरपालिकेला एक सूचना वजा आमच्या हरकती आपल्या आहेत असं या ठिकाणी सांगावं। आज जवळपास 50 अर्ज या ठिकाणी लोकांचे झाले। या निवेदनादरम्यान मुकुंदराज होळकर, संजय गाजरे, बाळासाहेब पेंढारकर, संजूदादा कुंदे, योगेश सुधाकर कुंदे तसेच निफाडमधील अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। योगेश कर्डिले, दक्ष न्यूज, निफाड।